अगं आणती का चहा? ठीक आहे, साखर कमी जास्त झाली तर बडबड करू नका, गुपचूप गिळा ती चहा. चहा चांगला झाला म्हणजे आज भांडणाचा मूड दिसतो मॅडमचा. भांडण नाही, तांडव करणार आहे मी आज. काल सामानासाठी दिलेले पैसे कुठे टाकले? अगं मी देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत होतो. काल मित्रांसोबत गेलो होतो पार्टी करायला. इथं घरात तेलाला पैसे नाही आणि तुम्ही खुशाल मित्रांसोबत पार्ट्या करू लागले. एक तर काही काम धंदे करत नाही, नुसत्या पार्ट्या करायला पाहिजे. अगं मित्रच आहे, जे बाहेर इज्जत तरी करते माझी, नाही तर घरात आमची काय इज्जत. पाळलेलं कुत्रच समजते ना तुम्हाला तुझं. कुत्र तरी बरे, घराची राखण करता, तुम्ही काय कामाचे हो? राखण काय करायची, हे घरच माझं आहे. काय म्हणाले? या घराचा हरभरा माझ्या नावावर आहे. हारबारा नाही, 7-12 म्हणतात त्याला. बापाच्या उपकाराने लागलाय ते तुमच्या नावावर. तुम्ही तरी काय कामे केले हो? ती रिकामी हुशारी नका शिकू मला. हुशारी कशी शिकवणार आम्ही? आम्ही तर हुशारी गुडघ्यातच बांधून ठेवेल ना. सासऱ्यानं कन्यादान करून नाही तरी उपकारच केलेले आहे आमच्यावर. तुमच्या घरच्यांनी तरी काय दिलं मला? काय दिलं? अगं तुला पाहून तर लोकांना मला शिव्या दिल्या. अरे किरण्या, हे नव्या सामानासोबत हे भंगार काय आणलं म्हणे उचलून का? सगळे बोंब मारत होते माझ्या नावानं. तो हातानं पायावर दगड पाडून घेतला म्हणे. आणि तू द्यायच्या घ्यायच्या काय गोष्टी करती? तुझ्या घरच्यांनी तरी काय दिलं मला? कपडे बी असे दिले लग्नाचे. मी स्टेजवर चाललो तर ते कॅमेरावाल्यानं अडवलं मला. म्हणे कोण आहे रे बाबा तू? कायला घडी घडी नवरीजवळ जाऊन उभा राहिला. अरे त्याला म्हणलं बाबा, हे वज उचलू उचलू सामान उचलू उचलू असा अवतार झाला रे मी नवरदेव आहे. तेव्हा त्यानं मला येऊन उभा राहू दिलं स्टेजवर आणि म्हणे काय दिलं तुझ्या घरच्यानं. बस झालं, रिकामं डोकं नका लावू माझ्यासोबत. हुंडा? काय याचा हुंडा? अरे सारं सामान दिलं तुझ्या घरच्या आहे ना. टीव्ही दिला, फ्रीज दिलं, कूलर दिलं, वॉशिंग मशीन दिली, सारं सामान दिलं तुझ्या घरच्यानं. आणि घरी आल्यावर फोन करून काय म्हणते, जावई सारं सामान हप्त्यानं गेले बरं का, इथून पुढचे हप्ते तुम्ही भरून टाका. बोंबलत बसलो, सारे हप्ते फेडावं लागले मला. आणि म्हणे सामान दिलं आणि हुंडा दिला. वा रे वा हुंडा. हुंडा द्यायला माणूस पण तसं लागतं ना मग कामाचं. कामाचं माणूस काय कमी होती माझ्यामध्ये? कमी नाही, जास्त होतं. बोलायला नका लावू, माझं तोंड उघडायला नका लावू. आता तोंडी नका लागू माझ्या. मी बोलायला लागले तर जास्त भांडणं होती ना आपली. तोंडी कोण लागायला? तोंडी लागावतं भांडण आणि नाही लागावतं तिकडून ताण. बरं बाई, मी शांत बसते. शांत? शांत नाही बसत तू. पुढच्या वेळेस भांडणामध्ये कसं जिंकायचं ना याची तयारी करत तू.